नमस्कार. आजची रेसिपी आहे चवीला हलकी, दिसायला आकर्षक आणि प्रत्येक सीझनसाठी ही परफेक्ट क्लासिक फ्रूट्स कस्टर्ड रेसिपी आहे. हा डेझर्ट एकदा खाल्ला की परत मागाल असा थंड, क्रीमी आणि फ्रेश फ्रूट्स कस्टर्ड आज आपण बनवणार आहोत, अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने. चला तर लगेच सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण कढईमध्ये 1 लिटर दूध घेतलं आहे. आता हे दूध आपण मध्यम आचेवरती गरम करायचं आहे. आता इथे आपण दुधाला फारशी उकळी येऊन देणार नाही आहोत. दूध उकळेपर्यंत आपण इथे मिश्रण तयार करून घेऊया. इथे आपण अर्धी वाटी थंड दूध घेतलेलं आहे. आता या थंड दुधामध्ये आपण 3 ते 4 चमचे कस्टर्ड पावडर घालून घेणार आहोत. गरम दुधामध्ये कस्टर्ड पावडर घालायची नाही, नाहीतर गुठळ्या होतात. आता हे मिश्रण आपण छान एकजीव करून घेऊया. इथे आपलं छान मिश्रण आता मिक्स करून झालेलं आहे. छान स्लरी तयार झालेली आहे. इथे आपलं हलकसं दूध गरम झालेलं आहे. दुधाला उकळी येऊन द्यायची नाही आपल्याला. छान आता आपलं दूध गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये 1 छोटी वाटी साखर घालून घेणार आहोत. आता ही साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत आपण हे छान ढवळत राहायचं. जास्त हेल्दी जर आपल्याला हे कस्टर्ड हवं असेल तर साखरेऐवजी मध किंवा खजूर पेस्ट आपण वापरू शकतो थंड झाल्यावरती. इथे आपली साखर आता पूर्णपणे विरघळलेली आहे. आता आपण ही तयार केलेली स्लरी या दुधामध्ये आपण घालून घेऊया. आता हे मिश्रण आपण जाड होईपर्यंत ढवळत राहायचं आणि ढवळताना जी गॅसची आच आहे ही जास्त ठेवायची नाही, नाहीतर हे मिश्रण खाली लागेल. एक 10 मिनिटांनी हे मिश्रण छान आपलं घट्ट झालेलं आहे. हे कस्टर्ड जर आपल्याला अजून जर क्रीमी हवं असेल तर आपण यामध्ये क्रीम सुद्धा आपण ॲड करू शकतो. आता इथे आपण गॅस बंद केलेला आहे आणि हे दूध पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवायचं. आता दूध थंड होईपर्यंत आपण इथे फळं चिरून घेतलेली आहेत. आता इथे आपण ब्लॅक ग्रेप्स घेतलेले आहे, 2 केळी घेतली आहे, चिकू घेतलेला आहे, सफरचंद घेतला आहे, ड्रायफ्रुट्स आणि डाळिंब घेतला आहे. आता दूध थंड झाल्यावरती ही बारीक चिरून घेतलेली फळं यामध्ये आपण आता घालून घेणार आहोत. अननस, संत्री, पेरू यांसारखी जी आंबट चवीची फळं असतात ती कस्टर्डमध्ये घालायची नाही, कारण दूध फाटतं त्याने. आता आपण ही सगळी बारीक चिरून घेतलेली फळं यामध्ये घालून घेऊया. तर यामध्ये फ्रूट्स आपण आधी नाही घालायचे. जेव्हा आपण हे सर्व करणार आहोत तेव्हा घातले तरीही चालतात. आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपले इथे छान मिक्स करून झालेलं आहे. आता हे डेझर्ट 1 तास आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. जेवणानंतर हे डेझर्ट खायला खूप छान लागतं. आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देऊया. आता हे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर अजून थोडंसं घट्ट झालेलं आहे.
छान झालेला आहे. ताज्या फळांचा गोडवा आणि क्रीमी कस्टर्डची छान चव एकत्र आलेली आहे. आता आपण हे डेझर्ट सर्व करूया. सर्व करताना आपण इथे आवडीनुसार इथे आपण आईस्क्रीम घालू शकतो. रिच क्रीमी आणि फ्रेश फळांनी भरलेला हा डेझर्ट नक्की ट्राय करा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा हलका आणि फ्रेश डेझर्ट आहे. आजचा हा स्वादिष्ट फ्रूट्स कस्टर्ड रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.